नमस्कार मित्रांनो, लर्न विथ OSR या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण प्रत्येक शुक्रवारी बेसिक मॅथ या टॉपिकवरती एक नवीन सिरीज सुरू करत आहोत व आज आपला विषय आहे बेरीज म्हणजेच ॲडिशन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा भन्नाट बेरजेच्या ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे. चला तर वळूया आपल्या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये. क्वेश्चन नंबर 1 जो की आहे एक अंकी बेरीज ह्याच्यावरती म्हणजेच सिंगल डिजिट नंबर. ही सर्वात सोपी बेरीज आहे. चला तर करून बघूया. माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. 2 + 3 = 5 आपल्याला माहिती आहे, पण ज्यांना ही सुद्धा बेरीज जमत नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे बघा, जेणेकरून आपल्याला लाईन्स ड्रॉ करणे किंवा फिंगर्सवर बघणे याची गरज भासणार नाही. बघा, हे 2 आहे आणि हे 3 आहे. 2 तर नॉर्मली आपण आपल्या मनामध्ये ठेवूया 2 आणि त्याच्या समोर जे नंबर्स आहेत ते काउंट करायचे असतात. तर 2 आणि हे 3 कसे काउंट करायचे? 2 3 4 5. तर डायरेक्टली याच्यावरती कसं बघायचं बघा, 2 मग हा 3 4 5 याचे जेवढे एजेस आहेत त्या 3 ला आपण 1 2 3 असं काउंट करू शकतो. तर याचा आन्सर आहे आपलं 5. वळूया क्वेश्चन नंबर 2 कडे, जो की आहे 2 अंकी संख्या यांची बेरीज मीन्स 2 डिजिट नंबर्सची ॲडिशन. चला तर बघूया. 1 4 14 + 25 याला नॉर्मली आपण 2 मेथड्सनी सॉल्व्ह करू शकतो. एक वर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल, म्हणजे उभी पद्धत आणि आडवी पद्धत. उभ्या पद्धतीने तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, जसं की आपण पहिले एकच स्थानी म्हणजे 1s प्लेसवरच्या क्वेश्चनचे नंबर म्हणजे 1s प्लेसवरच्या नंबर्सची ॲडिशन करतो आणि नंतर 10s प्लेसवरच्या नंबर्सची ॲडिशन करत असतो. त्या पद्धतीने एकदा करून बघूया. 4 + 5 दॅट इज 9. मग याच्या खाली आपण लिहिणार 9 आणि 1 + 2 किती होतात? 3. आपला आन्सर आहे 39. तसंच हॉरिझॉन्टली म्हणजे आडवं सुद्धा आपल्याला ह्याचा आन्सर काढता येतं. ते कसं ते बघूया. जसं की हा 1s प्लेस आहे, तर या नंबरमध्ये हा 1s प्लेस आहे व या नंबरमध्ये हा 10s प्लेस आहे व पहिल्या नंबरमध्ये हा 10s प्लेस आहे. आता आपल्याला 1s आणि 1sची ॲडिशन करायची असते आणि 10s आणि 10sच्या प्लेसवरची ॲडिशन करायची असते. बघा, 1s प्लेसवरती आहे 5, इकडे 1s प्लेसवरती आहे 4. मग 5 + 4 दॅट इज 9. आणि आता 10s प्लेसवरची आपल्याला ॲडिशन करून घेऊया. आता 10s प्लेसवरची आपण ॲडिशन करून घेऊया. 10s प्लेसवरती इकडे आहे 2 आणि इकडे आहे 1. 2 and 1 दॅट इज 3. मग ह्याच्यासमोर आपल्याला आन्सर सेम 39 भेटून जाईल. आता वेळ आहे एक अशा छोट्याशा ट्रिकची. तर ती ट्रिक काय ते बघूया. बघा, नॉर्मली आपण हे ॲडिशन तर करतोच, पण ट्रिकनुसार माझं मत असं आहे की तुम्ही पहिले 10s प्लेसवरच्या नंबर्सची ॲडिशन करून बघा, म्हणजे राऊंड फिगर करून घ्या. म्हणजे हा 25 आहे तर ह्याची राऊंड फिगर होणार 20 आणि हा 14 आहे तर याची राऊंड फिगर होणार 10. अगोदर या 20 ला या 10 सोबत ॲडिशन करून घ्या. 20 + 10 आपल्याला भेटतात 30. आता राहिलेल्या उर्वरित नंबर्सची आपण ॲडिशन करू शकतो. उर्वरित नंबर मीन्स 5 + 4 यांची ॲडिशन होते 9. आता आपण हे 30 + 9 जे होतात डायरेक्टली आपण इथे लिहू शकतो, दॅट इज 39. तुम्हाला थोडंसं वेगळं आणि जास्त लेंदी क्वेश्चन वाटला असेल, पण जेव्हा मेंटली आपण ब्रेनमध्येच याचं कॅल्क्युलेशन करतो तेव्हा हा क्वेश्चन एवढं लिहिण्याची आवश्यकता पडत नाही. ते कसं ते बघूया. बघा, 20 + 10 आपल्या माइंडमध्येच आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे, दॅट इज 30. आणि मग उर्वरित नंबर्स 5 + 4 दॅट इज 9. आपला आन्सर आहे 39. आपल्याला हे ओरली ब्रेनमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी ही मेथड अगदी सोपी आहे. इथे बोर्डवरती तुम्हाला ती लेंदी प्रोसेस वाटत असेल, पण ॲक्च्युअली ही ब्रेनमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आणि झटक्यामध्ये आपले आन्सर्स येऊन जातात. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हातचा खेळ म्हणजेच ॲडिशन विथ कॅरी. आता ॲडिशन आपल्याला करायचे आहे पण कॅरी सोबत सुद्धा. सेम हे वरचे दोन्ही रूल्स आपण आता थर्ड क्वेश्चनमध्ये यूज करून दाखवणार आहोत. चला पहिले आपण उभी बेरीज करून बघूया. 6 + 4 10. ह्या 10 पैकी 1s प्लेस जो आहे तो 1sच्या खाली लिहायचा असतो, म्हणजे इथे 0. आणि जो 10s प्लेस आहे हा इकडे समोरच्या डिजिटच्या 10s प्लेसवर जाणार, म्हणजे तो कॅरी जाणार. हा आला इकडे 1. आता ह्या तिघांची ही बेरीज करायची असते, म्हणजे कॅरीची सुद्धा आपल्याला या 10s प्लेसवरच्या नंबर्स सोबत बेरीज करायची असते, ॲडिशन करायची असते. तर बघूया. 3 + 1 दॅट इज 4 आणि हे खालचे 4. 4 + 4 दॅट इज 8. आपला आन्सर आहे 80. आता इथे बघूया आपण व्हर्टिकली तर सॉल्व केलेलं आहे. आता हॉरिझॉन्टली कसं सॉल्व करणार आहे. तर हा आहे 1s प्लेस 10s प्लेस 1s प्लेस 10s प्लेस. सेम पद्धतीने तुम्ही
प्लस नंतर टेन्सची आणि या टेन्स प्लेसवरती जो नंबर आहे त्यांची ॲडिशन करायची आहे. परंतु असे न करता आपण ट्रिकनुसार कसं करू शकतो ते बघूया. बघा, हे आहे 30, हे आहे 40. 30 आणि 40 किती होतात? 70. सो 70 आपण इथे फक्त 7 करून घेऊया. आपल्या माइंडमध्ये 70 कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. 70 ला उर्वरित नंबर्सचे ॲडिशन आता करून घेऊया. 6 + 4 किती येतात? 10 येतात. 10 चा आपण फक्त 0 लिहूया आणि हा 1 उर्वरित जो 1 आहे हा काय जाणार? कॅरी जाणार. मग हे टोटल किती झाले? 80 आणि इकडे 0 मीन्स आपला आन्सर येणार 80. जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन ब्रेनमध्ये कराल तरच असं करा, अदरवाईज तुम्ही ह्या पद्धतीने किंवा या आडव्या पद्धतीने आन्सर्स काढू शकता. पण तुम्हाला जर सेकंदांमध्ये आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही ही ट्रिक मेंटली कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला किंवा तुम्ही उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.